चला मी तुम्हाला शिकवते कारल्याची भाजी कशी बनवायची। कारल्याला रात्री मी मीठ आणि हळद लावून रात्रभर भिजत ठेवलं, त्याने याचा कडूपणा सगळा निघून जातो। आता याला मी धुवून घेते परत। याच्यातलं पाणी आहे ना पिळून घेऊ, म्हणजे हा कडू लागणार नाही। जे की कडू लागणार नाहीत। बायका बोलतात की नाही कडू झालं। मला बरेच लोक असे म्हणजे विचारतात रेसिपी, मी सांगते पण त्यांना, पण ते बनवतात तरी पण बोलतात की कडू झालं, कारण ते पाणी व्यवस्थित काढत नाही ना, म्हणून ते कडू लागतं। तर मी तर बनवते तर कधीच कडू लागत नाही। हे बघा झालं ना व्यवस्थित। 2 कांदे, 2 मिरच्या आणि एक छोटासा टोमॅटो आपण कापून घेऊया। आता आपण कढई ठेवूया वरती आणि गॅस पेटवून घेऊया। आणि हे कारले आहेत ना, हे आपण थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेऊया, ज्याने की ते कडू लागणार नाही। आपण हे कारले टाकूया आणि याला ना सतत म्हणजे असं हलवत राहायचं, म्हणजे एका साईडने शिजतील आणि एका साईडने कच्चे राहतील असं नाही, सारखं त्याला हलवत राहायचं। याच्यामध्ये आपण जरासं मीठ टाकून घेऊया। मीठ टाकलं की कसं ते जरा कडू नाही लागत, आणि त्याच्यामध्ये लसूण पण ना कडूपणा निघून जातो सगळा, आणि टेस्ट येते मस्त। हे बघा झाले फ्राय। आता आपण यांना एका डिशमध्ये काढून घेऊया। हे बघा मस्तपैकी फ्राय झाले। ओके, आता आपण याच्यामध्ये हा कापलेला कांदा टाकून घेऊया। मिरची पण टाकून घेऊया। माझं पण फेवरेट झालंय। एक चम्मच धना पावडर, 1 चम्मच हल्दी पावडर, थोडासा गरम मसाला